नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अहमदनगर इथल्या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या कवचित कोर केंद्राला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून सन्मान ध्वज प्रदान. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कसोशीनं प्रयत्न करणार, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही. ओदिशातल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक. मेरठहून लखनौला जाणाऱ्या राज्यराणी इंटरसिटी एक्सप्रेसचे 8 डबे उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं घसरले, 8 जण जखमी. मलेशियातल्या सुलतान ऑफ जोहर करंडक हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय. आणि सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत के श्रीकांत आणि बी साई प्रणीत यांचा प्रवेश. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. देशाचा इतिहास आणि सुरक्षा व्यवस्थेत अहमदनगर येथील कवचित कोर केंद्र आणि प्रशालेचं बहुमोल योगदान असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. युद्ध आणि शांततेच्या काळात लष्करासाठी मौलिक योगदान दिल्याबद्दल आज राष्ट्रपतींच्या हस्ते या केंद्राला सन्मानध्वज प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगरच्या या केंद्रातून दर्जेदार प्रशिक्षण घेऊन अनेक अधिकारी आणि सैनिकांनी या देशाची सेवा केली आहे. परदेशांनीही या केंद्राच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला असून ही अभिमानास्पद बाब आहे, असं राष्ट्रपती पुढे म्हणाले. ही परंपरा यापुढेही अखंडित सुरूच राहील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. या ध्वजप्रदान सोहळ्यात ब्रिगेडियर संदीप झुंजा यांच्या नेतृत्वाखालील अश्वदल सुरक्षा तुकडीनं शानदार संचलन केलं. हमें आगाह कर रहा है, रखना भी हथियार, लड़ाई बाकी है, रह चौकस होशियार, लड़ाई बाकी है, निर्णय होना शेष अभी भी बाकी है, अभी जीत या हार, लड़ाई बाकी है. मध्ये स्थापन झालेलं हे केंद्र जागतिक दर्जाचं प्रशिक्षण केंद्र असून भारतीय लष्कराबरोबरच मित्र देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनाही या केंद्रात प्रशिक्षण दिलं जातं. धोजिला पास, हेमकरण, चाविंडा, किल्लोरा या युद्ध क्षेत्रावर भारतीय लष्करानं केलेल्या शौर्याची नोंद इतिहासात आहे. मेजर जनरल प्रवीण दीक्षित या केंद्राचे प्रमुख आहेत. आज प्रदान करण्यात आलेला सन्मान ध्वज लाल आणि सोनेरी रंगाचा असून लाल रंग बलिदान आणि शौर्याचं प्रतीक असून सोनेरी रंग सफलता आणि सन्मानाचं प्रतीक मानला जातो. यावेळी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे उपस्थित होते. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकार कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानसोबतचे सर्व तणाव संपुष्टात यावेत अशीच भारताची भूमिका असली तरी दुसऱ्या बाजूकडून हल्ला झाला तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. भारताची सुरक्षा दलं देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असंही त्यांनी अधोरेखित केलं. दरम्यान कुलभूषण जाधव यांच्याशी पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासाला संपर्क साधण्याची मुभा द्यावी अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. जाधव यांच्याविरुद्धच्या आरोपपत्राची प्रमाणित प्रत मिळावी असंही भारतानं म्हटलं आहे. पाकिस्तानातले भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार सचिव तेहरीन झांजुआ यांच्याकडे ही मागणी केली आहे. जाधव यांच्याशी दूतावासामार्फत भेट घेण्याची भारताची मागणी पाकिस्ताननं गेल्या वर्षभरात 13 वेळा फेटाळल्याचं बंबवाले यांनी सांगितलं. राजशिष्टाचार पातळीसह पाकिस्तानमधल्या कायदेशीर पद्धतीनंही या आदेशाला आव्हान देण्याचा भारताचा प्रयत्न असेल, असं ते म्हणाले. दरम्यान जगाच्या पाठीवर कुठेही असणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती पावलं वेळोवेळी उचलली जातील, अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी काल मुंबईत बोलताना दिली. भारतीय जनता पार्टीच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून ओदिशातल्या भुवनेश्वर इथं सुरू होत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ओदिशासह इतर 7 राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमित शहा यांचं काल भुवनेश्वर इथं आगमन झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भुवनेश्वर इथं आगमन होत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या बैठकीबाबत अधिक माहिती दिली. मोदी जी की क्रेडिबिलिटी इंडेक्स अगर देश में, बाकी छोड़ दीजिए, सबसे अगर कहीं ज्यादा है तो मैं मानता हूं उड़ीसा में है. उसकी फायदा हम कैसे ले, कंसोलिडेशन कैसे करें. आई एम कॉन्फिडेंट बाय नेक्स्ट 2019 बीजेपी विल बी द नेचुरल पार्टी ऑफ रूलिंग पार्टी हियर इन ओडिशा. विमा नियामक प्राधिकरण IRDAनं सर्व विमा कंपन्यांना त्यांच्या पॉलिसींची नोंद आणि विक्री करण्यासाठी नवं पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल विमा व्यवसाय करणाऱ्या मधल्या फळीतील संस्थांसाठी देखील उपलब्ध असल्याचं इरडानं आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे. याआधीही गेल्या महिन्यात इरडानं विमा उद्योगातील ई-कॉमर्स संदर्भात मार्गदर्शक तत्त्व जारी केली होती. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या 2 फेऱ्यांच्या अखेरीला नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 1047 मतांनी आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात मेरठहून लखनौला जाणाऱ्या राज्य राणी इंटरसिटी एक्सप्रेसचे 8 डबे आज सकाळी मोरादाबादजवळ रामपूर इथं रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत किमान 8 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून मोरादाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेमागील कारणांचा तपास करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा सर्व जाती धर्माचा रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केला. ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या रिपब्लिकन पक्ष गटागटात विभागला गेला असल्याचंही ते म्हणाले. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष उभा करू न शकल्याबद्दल आठवले यांनी यावेळी खंत व्यक्त केली. मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल बाबासाहेबांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्तानं काल त्यांनी सकाळी दीक्षाभूमीवरही अभिवादन केलं. संध्याकाळी नागपूरहून परतल्यानंतर ते चैत्यभूमीवर गेले. यंदाचा लक्ष्मी वासुदेव विधिभूषण पुरस्कार विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना प्रदान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी हा पुरस्कार प्रदान केला. लक्ष्मी वासुदेव पुरस्कार पुढच्या पिढीला आदर्श वाटावा असा आहे. आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ काय येते याबद्दल हल्लीच्या पिढीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितलं. सन्मानपत्र, सरस्वती चिन्ह, 1 लाख रुपये रोख, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्यातल्या आदित्य प्रतिष्ठानच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या बुलडाण्यातल्या सिंदखेड राजा इथून सुरू होणार आहे. ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या मार्गानं जाणार असल्याचं काँग्रेस सूत्रांकडून सांगितलं. 18 एप्रिलला ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी पक्ष सहभागी होणार आहेत. राज्यातला शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करतोय. असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग सोलापूरमधल्या एका शेतकऱ्यानं करून दाखवलाय. त्यांनी काश्मीरी केशरचं पीक घेऊन भरघोस नफा कमवला आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या कोंढारपट्टा गावातले इम्रान मुलाणी यांना पुण्यातल्या त्यांच्या एका व्यवसायातल्या व्यक्तीकडून अमेरिकन केशरबद्दल माहिती मिळाली.
त्यांनी दिल्लीतून 50,000 रुपये खर्च करून 2,000 केशरच्या बिया विकत आणल्या. आपल्या शेतातल्या 20 गुंठे जागेत पाण्यासाठी ठिबक सिंचन जोडणी करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरून 3 फूट अंतरावर त्यांनी या बिया पेरल्या. केशरसाठी 18 ते 35 अंश तापमान हे या रोपांची वाढ होण्यासाठी उत्तम असतं. जवळपास 3 महिन्यांनी केशर रोपांना फुलं येण्यास सुरुवात झाली. 1 महिनाभर फुलामधील केशर उमलण्यास सुरुवात होते. केशरच्या एका रोपाला 150 ते 200 फुलं येतात. आतापर्यंत त्यांना 3 ते 3.25 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. 20 गुंठ्यात मला 17 किलोचं उत्पन्न त्या ह्याच्यामध्ये निघालं केशरचं. 17 किलोचे साधारण 3,40,000 रुपये झाले आणि खर्च माझा 50,000 रुपये बियाचे आणि एक 70-75,000 रुपये इतर खर्च, मग मल्चिंग पेपर आहे किंवा इतर काय औषध आहेत किंवा फर्टिगेशन आहे, त्याचा एक 70-75 रुपये 75,000 रुपयापर्यंत मला खर्च आला. असा टोटल एक 1.25 लाखापर्यंत खर्च आला. हे अमेरिकन केशर सौंदर्य प्रसाधनं, साबण अशा विविध उत्पादनात वापरलं जातं. कॉस्मेटिक्स, पान मसाला किंवा साबण, परत तुमचं च्यवनप्राश, ह्या बऱ्याचशा कंपन्यात ह्याचा वापर होतो. तर जे कोरियन कंपनी आहे ते फक्त ह्याच्यामध्ये कॉस्मेटिकमध्ये काम करतात. निर्यात आणि सॅफ्रॉन टी पण एक नवीन कन्सेप्ट आहे. तो जर रुजला आपल्या भागामध्ये, आपल्या देशामध्ये, तर नक्कीच ह्याच्यामध्ये खूप मोठं मार्केट होऊ शकतं. इम्रान मुलानी यांनी आपल्या शेतीत केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरू शकतो. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघानं मलेशिया इथं होणाऱ्या सुलतान ऑफ जोहर करंडक हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. या स्पर्धेत पाकिस्तानचा हॉकी संघ सहभागी होणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान जोवर FIH चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान आपल्या वर्तनाची माफी मागत नाही तोवर भारतीय हॉकी संघ पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळणार नाही असं हॉकी इंडियानं स्पष्ट केलं आहे. भारताचे बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि बी साई प्रणीत यांनी सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रणीतनं थायलंडच्या साई सोम बुनसुकचा पराभव केला तर श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत 8व्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या शी युकीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत प्रणीत आणि कोरियाच्या लिंग डोंग क्योन यांच्यात सामना होईल. के श्रीकांत आणि इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिटिंग यांच्यात उपांत्य फेरीतली दुसरी लढत होईल. भारताच्या PV सिंधूला मात्र उपांत्यपूर्व फेरीत कॅरोलिना मरिनकडून पराभव पत्करावा लागला. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. ओदिशात तापमानाचा पारा वाढला आहे. राजस्थानमध्ये प्रचंड उकाड्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. अहमदनगर इथल्या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या कवचित कोर केंद्राला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून सन्मानध्वज प्रदान. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कसोशीनं प्रयत्न करणार, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही. ओदिशातल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक. मेरठहून लखनौला जाणाऱ्या राज्य राणी इंटरसिटी एक्सप्रेसचे 8 डबे उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं घसरले, 8 जण जखमी. मलेशियातल्या सुलतान ऑफ जोहर करंडक हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय. आणि सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत के श्रीकांत आणि बी साई प्रणीत यांचा प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.